नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तब्बल 2 ते 2.5 महिने झालेत आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ आला नव्हता. मला माहिती आहे आपण विचार करत असाल की मी नेमका कुठे गेलोय. पर्सनल लाईफमध्ये थोडंसं बिझी होतो, पण पुन्हा एकदा नव्या जोशात मी आपल्यासाठी रेडी आहे आणि आपल्या फेवरेट स्वारगेट एस स्टँडला सध्या मी आहे. समोर आपण बघताय आपली इलेक्ट्रिक शिवाई. थंबनेल टायटलवरून आतापर्यंत आपल्याला समजलं असेल, आज आपण प्रवास करतोय पुणे ते दापोली, तोही आपल्या नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक शिवाई बसने. जवळजवळ 200 किलोमीटरचा आपला आजचा हा प्रवास असणार आहे. या प्रवासामध्ये कुठले गावं येणार आहेत, कुठला घाट येणार आहे, सर्व मी आपल्याला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. आता सध्या आपली बस बघताय स्वारगेट एस स्टँडला आता फलाटाला लागायला रेडी आहे. गाडीचा आपला रूट बघताय. पिंपरी चिंचवडून निघाल्यानंतर गाडी पुणे स्टेशन, स्वारगेट. गाडी निघते ताम्हिणी घाट मार्गे माणगाव, महाड, खेड आणि दापोली. जवळजवळ 200 किलोमीटरचा आपला हा प्रवास असणार आहे. शिवशाही निघाली एक श्रीवर्धनला जाणारी, रायगड विभाग श्रीवर्धन आगार. सकाळ सकाळचं वातावरण काही जबरदस्त आहे. या साईडला स्वारगेट मेट्रो स्टेशनचं काम चालू आहे, वरती आपण पाहताय. गाडीची लगेज स्पेस बघताय आपण, बऱ्यापैकी लगेज स्पेस आहे आणि लगेज लोडिंगचं काम पण चालू आहे आपल्या गाडीमध्ये. ऑलेक्ट्रा कंपनीची बस, भाई साहब लुक बघा तुम्ही, क्लासिक. 5 मिनिटं अजून गाडी सुटायला अवकाश आहे, त्यामुळे मागच्या साईडला मी आपल्याला बस दाखवण्यासाठी खास आलोय. एक्सटेरियर बघा आपण, मागच्या साईडला एमर्जन्सी डोअर आहे, चार्जिंग पॉईंट या साईडला समोर. सहा वाजून 35 मिनिटं झालेत आणि आपण निघालोय स्वारगेट एस टी स्टँडवरून फायनली. आपल्या आजच्या ह्या प्रवासाचं आकर्षण असणार आहे ते म्हणजे ताम्हिणी घाट. आणि ताम्हिणी घाटातनं पहिल्यांदा एका इलेक्ट्रिक गाडीतनं म्हणजे इलेक्ट्रिक शिवाई गाडीतनं आपण प्रवास करणार आहोत. समोर या साईडला बारामती जाणाऱ्या इलेक्ट्रिक शिवाई लागल्यात पाहत आहे आणि मुंबई साईडच्या, ठाणे साईडच्या या साईडला. स्वारगेटच्या बाहेर निघालो आहे आता सध्या. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत प्रवास करत आहे अतुल. नमस्कार. या पोय राहिला आणि तिकीटही काढून घेतलं आपण, बघताय 1334 रुपये, एकाला 667 रुपये तिकीट आहे एंड टू एंड चिंचवड ते दापोली. गाडी खरं तर चिंचवडच्या वल्लभनगर एस स्टँडवरून निघाली होती आणि मी पण गाडी तिथूनच बोर्ड केली, पण शूट मात्र स्वारगेटवरून चालू केलं. 6 वाजता गाडी तिथून निघाली, पण ट्रॅफिक वगैरे सगळं पकडता आता बघा 6:45 झालेत. आता आपण थोडंसं सिटीच्या बाहेर चाललो आहे. आता काहीच वेळात येईल चांदणी चौक आणि मग आपण ताम्हिणी घाटाच्या रस्त्याला लागून जाऊ. MSRTC इलेक्ट्रिक शिवाई बसमध्ये जर प्रवास करत असाल तर आपल्याला या प्रकारचं इंटिरियर पाहायला मिळतं. 2x2ची सिटिंग अरेंजमेंट आहे, एकदम पुशबॅक सीट आहेत, हँडरेस्ट वगैरे. समोर आपल्याला मॅगझिन सॉकेट वगैरे दिलेलं आहे, पाणी ठेवण्यासाठी बॉटल आहे, चार्जिंग सॉकेट आहे बरोबर या साईडला मध्ये. वरच्या साईडला AC ब्लोअर्स आहेत, लाईट आहे आणि समोरचं कॅबिन सेक्शन आपण पाहत आहे. समोर स्क्रीन, इलेक्ट्रिक असल्यामुळे सर्व गोष्टी ऑलमोस्ट ऑटोमॅटिक आहेत. ड्रायव्हिंग, न्यूट्रल आणि रिव्हर्स हे 3च बटन आपल्याला दिसतात ते समोर आणि बाकीचे काही टेक्निकल बटन्स आहेत. AC वगैरे परफेक्ट आहे गाडीमध्ये. खरं तर थंडीचा महिना चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर खतरनाक अशी थंडी पडलेली, पण आतमध्ये अजिबात अशी काही जाणवत नाही आहे. चांदणी चौक, चांदणी चौकात आपण जाणार आहोत पिरंगोट मार्गे ताम्हिणी घाट. चांदणी चौकातनं जो रस्ता जातो ताम्हिणी घाटाचा, तो आता एक नंबर असा रस्ता झाला आहे. त्यामुळे ना गाडी इथून सुसाट वेगाने चालते. रात्री जर आपण इथून प्रवास करत असाल तर आपल्याला वेग मर्यादा
निश्चितच येणार, कारण की ट्रॅफिक भयानक असते पिरंगुटपर्यंत. आता सगळ्यात महत्त्वाचं गाडीच्या टायमिंगविषयी जाणून घेऊया. आपण ज्या गाडीतनं प्रवास करत आहोत ती सकाळी 5:30 वाजता PCMC म्हणजेच वल्लभनगरहून निघते आणि त्याच्यानंतर रात्री 9:30 वाजता एक गाडी असते इलेक्ट्रिक, ज्या 2 गाड्या पुण्याकडून धावतात. आणि दुसरी जी गाडी असते म्हणजेच दापोलीकडून, तर सकाळी 11 वाजता एक गाडी असते आणि दुपारी 3:30 वाजता एक गाडी असते. समोरच्या साईडला आपण बघताय कॅमेरा, सेम कॅमेरा मागच्या साईडला पण आहे. सकाळचे 7:23 झालेत. आपण पोहोचलोय पौडला. संध्याकाळी आपण इथं आला ना, वेगळी अशी वर्दळ असते. आता बघा एकदम शांत असं गाव. सीन बघा काय जबरदस्त आहे. अशक्य सुंदर असा सह्याद्री. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे बायकर्सचा लाईनअप लागलाय पूर्ण तामिनीच्या रोडला. भाई साहब काही जबरदस्त पिकअप आहे गाडीमध्ये. चढ असून पण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये गाडी उचलली जाते. सकाळचे 7:45 वाजलेत. आपण पोहोचलोय तामिनीतलं शिवसागर रेस्ट स्टॉप. खासियत म्हणजे ते सगळ्या प्रकारचं आपल्याला जेवण मिळतं. तसंच जो वॉशरूम आहे ना तो पण नीट अँड क्लीन आहे. बस बघा आपली काय दिसतीये भारी. सकाळचा जो नजारा आहे ना तामिनीतला जबरदस्त. आपली BS6 लालपरी खेडला जाणारी पुणे स्वारगेट ही पण गाडी या साईडला थांबली. आणि माणगावरून बाळशी कळमला पुणे मार्गे जाणारी गाडी सुद्धा थांबलेली आहे. या प्रकारचं शिवसागर रेस्टॉरंट आहे. इथं आपल्याला मिठाई वगैरे सर्व गोष्टी मिळतात बाहेरच्या साईडला. आणि आतमधलं रेस्टॉरंट बघा. इडली वडा पोहे मागितलेला आपण छान बघा. इडली वडा अतुलने घेतला आणि पोहे पण आहेत. तर चला आता पटापट नाश्ता करून घेऊयात. पोहेची टेस्ट एक नंबर. शेव वगैरे टाकली याच्यामध्ये. इडली टेस्ट करू. इडलीची साईज बघा तुम्ही आणि चटणी पण बघा. एकदम फ्रेश. सकाळ सकाळ असा नाश्ता आपल्याला जर भेटला
तर प्रवासाची मजा दुप्पट होऊन जाते. ह्या हॉटेलचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे इथलं हायजीन आणि टेस्ट तर अप्रतिम आहेच. अजून एक केस्टी आली आहे, पुणे श्रीवर्धन, तामिनीतला फेमस धबधबा. पावसाळ्यात इथं खूप रेलचेल असते पर्यटकांची. महाड जळगाव, या गाडीने आपण एकदा प्रवास केला होता. गाडी नगरमध्ये ब्रेकडाऊन झाली होती. सह्याद्रीतून जाणारा हा रस्ता, मुळशी धरण आणि आपली इलेक्ट्रिक शिवाय, खतरनाक कॉम्बिनेशन आहे. कारची लाईनअप बघा तुम्ही. हे संडेमुळं सॅटर्डेमुळं कोकणात जाणारे सगळे पर्यटक पुण्यातले, आणि त्यात बायकर्स. महाड स्वारगेट. दिव्यागर स्वारगेट. फायनली ट्रकला ओव्हरटेक. अर्धा तास झाला ट्रकमुळे ना, गाड्या मागं मागं चालत होत्या त्याच्या.
जॉब जाते चालेल इथं गाडी उभी करून थांबलेलं त्याला जाफरा कारवाई घेतले स्वारगेट आगाराची जुनी लालपरी बघताय. ओव्हरटेक थोड्याच वेळात. विनेरेला चाललेली गाडी आहे. महाड कसा आहे ओव्हरटेक. समोरचा हा तामिनीतला सर्वात खतरनाक पॉईंट आपण म्हणू शकतो. श्रीवर्धन बीड गाडी इथं थांबलेली आहे आणि इथं जो ॲक्सिडेंट झाला आता 15 दिवसापूर्वी थारचा, हाच तो पॉईंट होता. त्यात 6 मुलांनी आपले प्राण गमावले होते. एकशे 12 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे. तामिनी घाटातला जो प्रवास झाला ना काय सांगू. आणि या गाडीमध्ये प्रवास करायची मजा आहे ना अजिबात वाटत नव्हतं MSRTC ची बस आहे म्हणून. भाई साहब एखाद्या 9600 वाली फिलिंग येत होती बसमध्ये. अजून 90 किलोमीटर बाकी आहे आपलं इथून दापोली, आंबेजोगाई, खेड, पुणे. गाड्या आपल्याला भरपूर साऱ्या पाहायला मिळतात. ते सकाळचं वातावरण, प्रशस्त अशी जागा आहे एस स्टँडला, पण अजून रिडेव्हलपमेंट वगैरे काही झालेलं नाही. वॉशरूम समोर आहे.
माणगाववरून निघाल्यानंतर 30 किलोमीटरचा प्रवास केला आहे आणि आपण पोहोचलो आहे महाडला. महाड एस टी स्टँड बघताय आणि एस टी बघा आपली काय भारी दिसते. महाडचं एस टी स्टँड जुनं एस टी स्टँड आहे, अजून काय रिनोव्हेशन वगैरे काही झालेलं नाही. या एस टी स्टँडची एक युनिक गोष्ट, इथून आपल्याला JSRTCच्या बसेस सुद्धा चालतात. समोर आपण बघताय बस JSRTCची, ही सुरतला जाते. एक अहमदाबादला जाणारी सुद्धा बस आहे इथून. चला वॉशरूमला वगैरे जाऊन या, गाडी 5 मिनिट थांबते. कोकणातलं आणखी एक सुंदर शहर पोलादपूरला पोहोचलोय आपण. इथं मात्र आपल्याला नवीन एस टी स्टँडचं रिनोव्हेशनचं काम चालू असताना दिसतंय. हे बघून खूपच छान वाटलं. आपली गाडी बघताय 160 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आपण केलाय मंडळी. समोर महाड आगाराची गाडी आलेली आहे, समोर अजून एक लोकल गाड्या आहेत आणि बस स्टँड आपलं नवीन बस स्टँडचं काम चालू असल्यामुळे सध्या लोकांना ऍडजस्ट करून थांबावं लागतं या साईडला. तर आता गाडी 5 मिनिटासाठी थांबली आपली वॉशरूमसाठी. एस टी स्टँडमध्ये आपल्याला इथं रसवंती गृह आणि फळं वगैरे या सर्व गोष्टी मिळतात आहे. हा समोरचा जो रस्ता आहे हा आंबेनळी घाट मार्गे आपल्याला महाबळेश्वरला जाते त्याच्या रस्त्याने. पोलादपूर नंतर आपल्याला लागतोय कशेडी टनल. प्रवास एवढा आरामदायी चाललाय ना, झोप असली भारी लागते गाडीमध्ये, सारखी डुलकी लागते. या साईडला ई बस पण दिसते समोर, ती कुठली आहे बघूयात आपण. मंडळी आतापर्यंत जवळजवळ 180 किलोमीटरचा प्रवास केलाय, 11:15 वाजले आता. ही गाडी कुठली आहे बघून येऊयात, चला पटकन. चिपळूण दापोली लोकल मार्गावरची बस. हे भारी वाटलं बघून, लोकल मार्गाला पण आपल्या इलेक्ट्रिक बसेस चालू केल्यात. दापोलीहून पुण्याला जाणारी ई शिवाय गाडी भेटली आपल्याला. 30 किलोमीटर राहिले आता आपलं एंड डेस्टिनेशन दापोली, खेड दापोली. बायापाशी लावा, बायापाशी. चला येऊ का?
मंडळी दुपारच्या 12:40 झालेत. आपण पोहोचलोय दापोली बस स्थानक. जवळजवळ 200 ते 210 किलोमीटरचा प्रवास आपण पुणे ते दापोली असा प्रवास केलाय. खूपच मजा आली खरं तर या बसने. पहिल्यांदाच आपण प्रवास केला कोकणामध्ये, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही. या प्रकारची बस मेंटेन आहे, नवीन आहे खरं. आतमधलं जे सस्पेन्शन आहे, AC आणि आतमधली जी सीटिंग आहे ना, जबरदस्त. आणि MSRTC बसमध्ये आपण इतके वर्ष प्रवास करतोय, पण पहिल्यांदा कुठली बस ऑन टाइम आली. खरं तर 6:30 वाजता निघलो होतो आपण, डॉट म्हणजे 6 तासात आपण पोहोचलो इथे. मला वाटतं जर आपण कुठले रेस्ट स्टॉप वगैरे कुठे घेतले नसते तर अजून 5 तासात किंवा 4.5 तासात सुद्धा आलो असतो. तर चला आता हा व्हिडिओ आपण इथं नाही संपवते, आपण जाऊयात इथल्या दापोली फेमस इथल्या बीचेस साठी. लाडघर वगैरे, कडदे वगैरे कुठला तरी एक बीच मी आपल्याला दाखवेल आणि हा व्हिडिओ आपण तिथे एंड करू. चला येऊ का? ओके, थँक्यू. पाठवा द्या मला नंतर. पाठवतो तुम्हाला व्हिडिओ. हा, इंस्टाग्राम ID शेअर नाव केलं. काय दादा? मंडळी संध्याकाळचे 6:30 झालेत. आपण पोहोचलोय दापोलीच्या एका सुंदर समुद्र किनाऱ्यावर, ते म्हणजे लाडघर समुद्र किनारा. काय विहंगम दृश्य आहे बघताय. हा समुद्र किनारा मला पर्सनली खूप आवडतो. एक प्रायव्हेट बीच काइंड ऑफ हा असतो, कारण की ते जास्त आपल्याला पब्लिक पाहायला मिळत नाही. या साईडला समोर हे जे घर आहे, इथं आपण रूम बुक केली आहे दोघांसाठीच. 1,500 रुपये नॉन AC, कारण की आता विंटर्स चालू आहे आणि रूम एकदम नीट अँड क्लीन आहे. तर ओव्हरऑल मला आपल्याला हा बीच दाखवायचा होता. तर चला मग मंडळी, आपल्याला कशाही प्रकारे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.